पहा फक्त महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज, आवाज जनतेचा। प्रवीण पारावे, आपण पाहतात महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज, आवाज जनतेचा। मंडळी, आज आपण पाहता की सगळीकडे IPLचं सामने चालू आहेत। त्या IPL सामन्याच्या दरम्यान आज रायगड जिल्ह्यातील भानंग गावाने तरुणांना उत्साह म्हणून दादर येथे क्रिकेटचे भव्य दिव्य सामने असे आयोजित केले आहेत। तर आपण त्यांच्या आजच्या नमस्कार साहेब, आजच्या आपण कार्यक्रमाची उद्देश आपण कशी सांगू शकता? उद्देश असा आहे, आज भानंग तालुका तळा जिल्हा रायगड हे भानंग गावाच्या माध्यमातून आज नवतरुणांचा उत्साह वाढवण्यासाठी हा आजचा आयोजन केलेला आहे। आणि खरोखरच माझ्या भानंग गावच्या दानशूर व्यक्तींनी चांगल्या प्रकारे सहकार्य केल्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार। आणि आज सगळं क्रिकेट टीमपासून लहान थोरापासून मोठ्यांपर्यंत चांगला सहकार्य केलेला आहे भानंग गावासाठी आणि सर्वांचा उत्साह आनंदित द्विगुणित केलेला आहे। त्यामुळे सर्वांचा पुन्हा एकदा आभार मानतो। या आपल्या आजच्या क्रिकेट सामन्यामध्ये किती आजच्या या संघामध्ये एकदम उत्साहामध्ये 24 गावच्या संघांनी उत्साह घेतलेला आहे। सोमजाई चषक या चषकामध्ये 24 गावांनी सहभाग घेतलेला आहे। आपण जे आजचे सामने ठेवलेत त्याला गावापासून ते मुंबई पातळीपर्यंत कशा प्रकारे सपोर्ट भेटला तुम्हाला? आहे एकदम उत्कृष्ट पद्धतीने चांगल्या प्रकारे सहकार्य भेटला। माझे ग्रामस्थ असतील, मुंबईकर असतील, नवतरुण असतील आणि माझ्या इतर आजूबाजूच्या गावातल्या लोकांनी चांगला सुद्धा सहकार्य केलेलं आहे। माझे मित्रमंडळी असतील, माझे काही सरपंच वगैरे असतील, अशा म्हणजे सगळ्या लोकांनी चांगला दानशूरपणे हस्ते चांगल्या प्रकारे साथ दिलेली आहे, सहकार्य केलेलं आहे। आपण जाणून घ्या या तुम्ही जो ग्राम विकास मंडळ भानंग यांच्या संदर्भात ते सामने ठेवले आहेत, त्या तरुणांचा कसा सहभाग? आम्हाला सुरुवातीला असं वाटलं की आम्हाला हे शक्य नाही होणार एवढं सगळं मोठं नियोजन, पण आज भानंग गावातील प्रत्येक नवतरुणांनी, वरिष्ठांनी, सगळ्यांनी मिळून इतका हातभार लावला की हा सामना आम्हाला एकदम असा अवघडल्यासारखा वाटला नाही, एकदम आम्हाला उत्साह वाटला। आणि या बहाण्याने पूर्ण भानंग गाव एकत्र जवळ आलं, सगळ्यांच्या आमच्या भेटीगाठी झाल्या, आणखीन म्हणजे उत्साहातच आजचं वातावरण निर्माण झालं। आजची जी युवा आपण तुम्ही काय सांगू शकता? युवा पिढीला मी एवढंच सांगू शकतो की जसं तुम्ही क्रिकेटसाठी झुजता तसं तुम्ही गावासाठी झुजा, कारण की क्रिकेटनीच सर्व काही नाही होणार। क्रिकेट आपण एक बहाणा ठेवला की सर्वांना एकत्र येण्यासाठी, की गावातील मुलं एकही बाजूला नाही झाला पाहिजे, सर्वांनी मिळून जोशमध्ये काम केलं पाहिजे गावाची। त्या निमित्ताने हा क्रिकेटचा सामना आम्ही भरवलेला आहे।